सांगितलं तर कुठलीही आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची नाही। असं असताना जेव्हा समोरच्या उमेदवारांना पराभव दिसायला लागला तर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा प्रयत्न करण्यात आला। अपक्ष उमेदवारांकडून 4 वकील लावून ही ऑब्जेक्शन घेण्यात आली आणि मला एकाने सांगितलं, एका कट्टर शिवसैनिकाने सांगितलं, काही लोक गद्दार आहेत हे माहिती होतं पण एवढे फेकड असतील असं वाटलं नव्हतं। आणि त्यानंतर काल जे विधान आलं त्यानंतर तर मला असं सांगण्यात आलं की जिथे विरोधी उमेदवारांची सभा असते तिथलं सुनील भाऊ तिथली मेंढरं आणि बकऱ्या मौन व्रत बाळगतात। मौन व्रत मेंढ्या आणि बकरं बाळगतात याचं कारण असं असतं का त्या म्हणतात की विरोधी पक्षाचा उमेदवार महायुतीचा उमेदवार इथे येणार आहे, आम्हाला म्या करायची गरजच पडत नाही, तेच सगळं मी माझं माझ्यासाठी हीच गोष्ट चालू राहते। माझी त्यांना विनंती आहे, देशाची निवड आपण देशाच्या प्रश्नांविषयी काल जुन्नर तालुक्यामध्ये आपण होतात। जुन्नर तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील। या गोष्टी सांगत असताना या निधी आणला जाईल त्या निधी आणला जाईल या गोष्टी सांगितल्या जातील। महत्वाचा प्रश्न महायुतीच्या प्रत्येक नेत्यांनी या प्रश्नाचं आधी उत्तर दिलं पाहिजे की आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादली, आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली, पण गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा 2000 मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली। म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचं वाटुळं गुजरातच्या शेतकऱ्यांचं भलं हे जर करायचं असेल तर मग मत आमच्याकडे मागण्यापेक्षा गुजरातलाच मागायला गेला तर जास्त बरं होईल। हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे, देशाच्या लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम हे सातत्यानं केलं जातं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आज हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत आणि ही लढत असताना तुमच्या प्रत्येकाची साथ ही तितकीच गरजेची आहे। कारण आपल्या लेकराला जर खांद्यावर उचलून घेतलं तर जगाला ते मोठं दिसतंय। त्या पद्धतीनं शिवजन्मभूमीचा अभिमान आणि स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर 5 वर्षात झुकू दिला नाही, तो तसाच गरजत राहील। तुमच्या माध्यमातून जसं सत्यशील दादाने सांगितलं त्या पद्धतीनं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोहोचू द्या आणि हे चिन्ह पोहोचून 13 मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच मागणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय श्री कृष्ण।